रामकृष्ण हरी जय जगदंब नमो आदेश. मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा. आज आपण वारीविषयी काय बोलणार आहोत. आता वारी हे प्रत्येकाला माहितीये की या वर्षी म्हणजे 7 जुलैला आळंदी देऊ येथून पालखी प्रस्थान होणार आहे व ही पालखी पंढरपूरला जाणार आहे. आणि ह्या पंढरपूरच्या वारीविषयी आज आपण छोटासा व्हिडिओ करत आहोत. आता पंढरपूरची वारी म्हणजे आपण पंढरपूरला चाललोय का, तर नाही, तर पंढरपूरला चाललोय याविषयी व्हिडिओ नसून याविषयी बऱ्याचशा काही कल्पना आहेत किंवा काही श्रद्धा आहेत, याविषयी आज आपण बोलणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पहा अशी सर्वांकडे विनंती. प्रत्येक जण पंढरपूरला पायी वारी करतात, त्याचबरोबर प्रत्येक जण पंढरपूरला भगवंताच्या भेटीसाठी जातात. ह्या भगवंताच्या भेटीला प्रत्येक जणाला जाण्याची ओढ असते, पण या ओढीमध्ये काही ना काहीतरी आपल्या हातून होतात ते गैरसमज आणि होणाऱ्या चुका. त्या म्हणजे काय ते आज आपण समजून घेणार आहोत. दिनांक 7 जुलै 2026 वार मंगळवार या दिवशी आपली पालखी आळंदी आणि देव इथून प्रस्थान करणार आहे. त्यानंतर ही पालखी आपल्या पुण्यामध्ये आणि पुण्यामधून मग पुढे जाणार आहे. आता बऱ्याचदा असं होतं की पालखी गेली की बऱ्याच भक्तांचे असे प्रश्न असतात की पालखी 15 दिवस गेल्यानंतर 15 दिवस देवपूजा केल्या जात नाही. बऱ्याच भागामध्ये मी पाहिलेलं आहे की असं म्हणतात की देव गेले की देवांना हलवल्या जात नाही किंवा देवही पालखी सोबत जातात म्हणून देवांना जागेवरून हलवायचं नसतं. देवांची नित्यपूजा म्हणजे अंघोळ उपचार ह्या काही गोष्टी केल्या जात नाहीत, म्हणजे देवांची देवपूजा केल्या जात नाही आणि फक्त दिवाबत्ती केल्या जाते. अशा काही गैरसमज आहेत. तर या गैरसमजेवरती आज आपण व्हिडिओ करत आहोत. तर महत्वाची गोष्ट म्हणजे नित्यनेमाने पंढरपुरामध्ये प्रत्येक दिवशी भगवंताचे जो काही असणारा जो काही अंघोळ म्हणा, देवपूजा म्हणा किंवा पंढरपुरामध्ये देवाचा शृंगार हा नित्यनेमाने केला जातो. त्याचबरोबर जी काही पालखी जिथून जेव्हा प्रस्थान होते तेव्हापासून पंढरपुरामध्ये जास्तोपर्यंत म्हणजे आषाढी वारीपर्यंत पालखीचा पोचेस तोपर्यंत भगवंताची रोजच्या रोज नित्यनेमाने पूजा केली जाते. मग आपण का करत नाही? मग त्याचनुसार देवाची नित्यनेमाने ही पूजा तिथे झालीच पाहिजे. ती पूजा कुठेही त्याचा खंड पडून देऊ नये. मुळात ज्या वेळेस पालखी आळंदी आणि देऊ मधून प्रस्थान करते त्या दिवसापासून ते निदान आषाढी एकादशी पर्यंत आपण भगवंताची नित्यनेमाने पूजा सहित भगवंताला रोजच्या रोज अभिषेक घालणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आता ट्रेंड भरपूर निघालेला आहे. पालखी निघाली की प्रत्येक जण चालत पायी वारीला जातात आणि त्याचबरोबर व्हिडिओ शूटिंग करणे की आम्ही चालत चाललोय, पंढरपूरला चाललेलो आहे. म्हणजे हा वारकऱ्यांवरती होणारा अन्याय आहे, सहसा अन्याय आहे. म्हणून ट्रेंड दाखवण्यापेक्षा किती तुम्ही भक्तीने त्या भगवंतापर्यंत पोहोचता, त्याचबरोबर तुम्ही किती चालता आणि तुमचं श्रम कितीपर्यंत भगवंताला दाखवता हे सर्वस्व महत्वाचं आहे. फक्त व्हिडिओ शूटिंगसाठी किंवा आम्ही चालत पंढरपूरला चाललोय यासाठी खरंच पंढरपूरला जाऊ नका. जर तुम्हाला खरोखरच पंढरपूरला जायचं असेल तर भगवंताचं नाम घेत चला. कारण की प्रत्येकदा मी सांगत असते कलियुगामध्ये भगवंताच्या नामाला सर्वस्व महत्व आहे. म्हणून जो कुठला वारकरी असो किंवा वैष्णवपंथी असो, तुम्ही पंढरपूरला जात आहात तर तुम्ही खरोखरच भगवंताचा नामाचा जय जयकार करत रामकृष्ण हरी या जय जयकारातच तुम्ही चला. फक्त युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला आम्ही पंढरपूरला पायी वारी केली, आम्ही 25 किलो 50 किलोमीटर चाललो हे दाखवण्यासाठी खरोखर चालत जाऊ नका. जर तुम्हाला जायचंच आहे तर भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन तिथे वारीचा आनंद घ्या. त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीच्या घरामध्ये दैवपूजा बंद करू नका. बऱ्याच लोकांचे गैरसमज आहे की दैवपूजा बंद केल्या जातात, 15 दिवसाकरिता देव पूजल्या जात नाही. तर देवपूजा कुठेही खंडित होत नाही. देवाची नित्यनेमाने पूजा करावी. आता महत्वाची गोष्ट अशी की पंढरपूरला जाताना बऱ्याचशा लोकांचे असे पण गैरसमज असतात की बाबा आम्ही पंढरपूरला पायी वारी करत आहोत तर जिथे कुठे जो काही प्रसाद दिला जातो हा प्रसाद चला आपण पण घेऊ. आपण पायी वारी फक्त 20 ते 25 किलोमीटरची करतो आणि तिथे बरेच लोक प्रसाद वाटप केल्या जाते. काही लोकांना पाणी वाटप, ज्यूस वाटप, अन्नदान ह्या बऱ्याचशा सेवा चालू असतात आणि ह्याचा पूर्णत्व जो काही लाभ असावा हा फक्त पुण्यापासून अथवा आळंदीपासून जो व्यक्ती निघालेला आहे आणि जो पंढरपुरापर्यंत शेवट जाणार आहे याला मिळू द्या. बरेचसे लोक हवऱ्यासारखे पिशव्या भरून येतात, हे सर्वात चुकीचं आहे. याचा सर्वस्व हकमान, याचा सर्वस्व जो काही मान आहे हा वारकऱ्याचा आहे आणि त्या वारकऱ्याला 15 दिवसाचे परिश्रम करून तिथपर्यंत पोहोचायचं असं म्हणून त्या व्यक्तीला भेटू द्या. आपण नेहमीच इथे खातो पितो, आपण सगळ्या गोष्टी इथे आपल्याला मिळतात, पण अक्षरशः पुणे पास केल्यानंतर वारकऱ्यांचे जे पाण्यासाठी किंवा अन्नासाठी बऱ्याचशा गोष्टी त्यांना त्याग करावा लागतो. हा त्याग त्यांचा होऊन देऊ नका. म्हणून आपण तिथे कुठल्याही गोष्टी जिथे वाटत आहात हे आपण
आपण स्वतः घेऊन उलट तिथे दुसऱ्यांना द्या, जी पंढरपूर पर्यंत जाणार आहेत अशा भाविक भक्तांना भेटू द्या, कारण की त्यांचा हा सर्वस्व अधिकार आहे, त्यांचा मान आहे आणि ते आज एवढे 15 दिवस परिश्रम करत आहेत, त्यांच्या देहाला ते कुठेतरी झिजवत आहेत, हा त्यांचा खूप मोठा त्याग आहे. ह्या त्यागाचा तुम्ही कुठेतरी मोल ठेवा, भगवत नामाचा जप करा आणि ह्या 15 दिवसामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तेवढे दान करा. ह्या 15 दिवसामध्ये दानाला बरेचसं महत्व आहे. तुम्ही जेवढं दान करताल तुम्ही वारकऱ्यांना दान करा. जर वारकरी तुमच्यापर्यंत नसतील तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचून त्यांना दान करा, किंवा तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येत नसेल, जिथे पांडुरंगाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये कुठेतरी सेवा म्हणून तुम्हाला जे कुठला नैवेद्य देता येईल हा नैवेद्य तिथे अर्पण करा. त्याचबरोबर पंढरपुरामध्ये जर तुम्ही शक्य असेल तर तुम्ही जाऊन तिथे दर्शन करा, चंद्रभागेचं स्नान करा. खूप अतिशय मोलाचं आहे, कारण की हे 15 दिवस भगवत नामाचे आहेत. आपण बरेचदा म्हणतो आषाढ महिना आला म्हणजे आखाड आला, आखाडामध्ये कोंबडं बकरं आखाड पार्टी करू, पण हे 15 दिवस खरोखर भाग्याचे आहेत. म्हणून या 15 दिवसामध्ये भगवंताची सेवा, भगवतीची सेवा ही करा. त्याचबरोबर भगवंताच्या नामाचा आधार खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर आषाढी वारी विषयी तर मी व्हिडिओ करणारच आहे की आषाढी वारी कशी करावी, त्याचबरोबर आषाढी वारीचा जो काही टायमिंग काय असणार आहे, तोच बरोबर पारणा समय म्हणजे वारीचा आषाढी एकादशीचा तुम्ही व्रत कधीपासून धरावा आणि कधीपासून सोडावा याचाही पूर्णत्व मी व्हिडिओ करणार आहे. त्याचबरोबर ह्या 15 दिवसामध्ये जर आपल्याला वारीला जाणं शक्य नसेल, कुठल्याही मंदिर आपल्या जवळपास मध्ये नसेल, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पांडुरंगाचं नाव घेणं खूप गरजेचं आहे. आता पांडुरंगाचं नाव काय घ्यावं, हा जर तुम्हाला नावच माहिती नाहीये, पांडुरंगाचा मंत्र माहिती नसेल, तर रामकृष्ण हरी अतिशय सोपा मंत्र आहे. हा पंढरपुरामध्ये अक्षरशः लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत रामकृष्ण हरी बोलल्या जातं. मग तुम्ही रामकृष्ण हरीचा जे जेकार करू शकता, त्या नामाचा जप करू शकता. शक्य असेल तुम्हाला तर भगवद्गीता, त्याचबरोबर ज्ञानेश्वरी, त्याचबरोबर गीता, या सर्व गोष्टी तुम्ही पारायण करू शकता. त्याचबरोबर आपल्या सातारकर महाराजांचं, बाबा महाराज सातारकर यांचं हरिपाठ एवढं सुंदर आहे की हरिपाठ त्यांचं जर ऐकताल तुम्ही तर अक्षरशः तुम्ही दिवसभर त्याच हरिपाठामध्ये मग्न होताल, असं हरिपाठ आहे. बाबा महाराज सातारकरांचं तुम्ही हरिपाठ जरी ऐकलं तरी खूप छान आहे, ते तुम्ही ऐकू शकता. या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही घरामध्ये एखादा हरिपाठाचा सप्ताह बसवू शकता. 15 दिवसाच्या काळामध्ये तुम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे तुम्ही भगवंताला नैवेद्य अर्पण करू शकता. भगवंताचा नैवेद्य दही भात, किंवा तुम्हाला जे यथाशक्ती जो काही दान करता येईल, भगवंतांना जो काही भेट देता येईल किंवा भगवंतांना नैवेद्य अर्पण करता येईल तो तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर रामकृष्ण हरी मंत्राचा जप तर आहेच, या रामकृष्ण हरी शिवाय तर काहीच नाही. म्हणून राम नाम आणि कृष्ण नामाचा जप केला तरी पांडुरंगापर्यंत पोहोचल्यासारखं आहे. शेवटी तिथून भगवंत एकच आहेत. पांडुरंग काय आणि कृष्ण काय, सावळा हरी तो आणि तोच विटेवरी, तोच भगवंत आहे, तेच सर्वस्व आहे. म्हणून त्यांचाही तुम्ही जे जे काय नामजप केला तरी त्यातून तुम्हाला खूप चांगला मार्ग मिळतील. म्हणून तुम्ही भगवंताचा दर्शन घ्या, भगवंताची सेवा करा, त्याचबरोबर भगवंताच्या नामाचा आधार घ्या आणि ही वारी आनंदमयी वारी करा. ह्या वारीमध्ये कुठेही तुम्ही कुठल्याही गोष्टी चुकवू नका. त्याचबरोबर या वारीमध्ये तल्लीन व्हा, वारीचा तुम्ही आनंद मनापासून घ्या. त्याचबरोबर देवपूजा, कुठल्याही विधी, कुठल्याही गोष्टी खंडित करू नका, त्या आपल्या नित्यनेमाची पूजा चालू राहू द्या. आता लाईट पण गेली, त्यासाठी सर्वांना जय जगदंब, नमो आदेश. कोणालाही कुठल्या अडचणी असतील त्यासाठी आपल्या नंबरला कॉल करा. आपला नंबर आहे 9322161699. या नंबरवरती कॉल करून आपल्या गादीवर येण्याची रविवारची बुकिंग करा. सर्वांना जय जगदंब, नमो आदेश, राम कृष्ण हरी.